दरवर्षी 15 जुलै रोजी वांगणी परिसरात एका विशिष्ट वाढदिवसाची चर्चा रंगत असते। ती म्हणजे वांगणीमधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, तरुणांना ऊर्जा देणारे राहुल रमेश शेलार यांच्या वाढदिवसाची। निरामय मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष तथा वांगणी युवा प्रतिष्ठान संस्थापक राहुल रमेश शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। यंदाच्या वर्षी राहुल शेलार यांनी नवीन संकल्पना राबवत परिसरातील दुर्मिळ होत चाललेल्या दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी दुग्ध व्यवसायात गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे तसेच पशुधन जपणारे शेतकरी यांचा विशेष सन्मान करून त्यांना गौरवण्यात आलाय व पशु आहार तज्ञ डॉक्टर यांच्यासोबत परिसंवाद आयोजित करण्यात आला होता। यामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पशु आहार तज्ञ डॉक्टर पराग घोगळे यांनी आवश्यक मार्गदर्शन केले। तसेच यावेळी 100 दुग्ध उत्पादक शेतकरी वर्गासाठी मोफत पशुखाद्य व पशूंसाठी मोफत औषधे वाटप करण्यात आली। या कार्यक्रमात दुग्ध व्यवसायात उत्कृष्टरित्या काम करणारे 3 शेतकरी यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला। यामध्ये वांगणीमधील सुप्रसिद्ध दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करणारे शंकर सारंगा तसेच स्वर्गीय मंगल पारधी यांच्या कुटुंबियांना आणि यतीश शेलार यांना दुग्ध व्यवसायात यशस्वीरित्या काम करणारे उद्योजक म्हणून गौरवण्यात आले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे राहुल शेलार यांच्यामार्फत यावर्षी देखील वांगणी परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील 600 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि मोफत वह्या वाटप करण्यात आल्या। वांगणी आणि परिसरातील रहिवाशांना मोफत छत्री वाटप यासोबत वांगणी, पाषाणे, काराव, डोणे, ढवळेगाव, ढवळेपाडा, कुडसावरे आणि गोरेगाव या सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच महावितरण कामगार वर्गाकरता मोफत रेनकोट वाटप करण्यात आले। यावेळी परिसरातील शेतकरी, व्यावसायिक, शाळकरी विद्यार्थी तसेच इतर मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। या कार्यक्रमासाठी वांगणीतील सर्वपक्षीय नेत्यांची देखील हजेरी पाहायला मिळाली। तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाची जबाबदारी सांभाळणारे गुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला पाहायला मिळाली। यावेळी व्यासपीठावर शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास शेलार, पंचायत समिती सदस्य नाना जाधव, शिवसेना मुरबाड विधानसभा संपर्क प्रमुख नरेंद्र शेलार, माजी ग्रामपंचायत सदस्य मनोहर शेलार, संतोष बैकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी राहुल शेलार यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून त्यांना शुभेच्छा दिल्या। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी। Like, comment, share and subscribe.